बिलकुल जा तुम्ही, पहिले तुम्ही जा आता. माझ्यासमोर दुसरं कोणी नाही. जा तुम्ही सगळे बाहेर. दादा आम्ही बघणार आहे. तुम्ही प्लीज जा. ती प्रूफ वाली ती मुलगी उभी तिच्या वरती नको अरे तुम्हाला काही तक्रार आहे? तक्रार घ्या. मी इथे तक्रार घ्यायला नाही आली. आता तुम्ही जा ना. सांगितलं इकडे सांगितलं ना आता. मॅडम गाडीवर आल्या होत्या सांगितलं ना तुम्ही. तिला विचारा काय झालं माझ्यासमोर त्यांना समजून नाही राहिलं. तुम्हाला काय सांगायचं सांगा तुम्ही. आता तुम्हाला कळतच नाही मी तोंडी बोलतोय. पुढे होणार नाही आता. व्हायचा काय प्रश्न नाही. काय समजलं व्हायचं. पहिला वोटिंग होते तिचा अक्षरशः ब्रेन वॉश केला. ती मुलगी घाबरून गेली वोटिंगच्या वेळेला. तुम्ही काय करता नाही तो उभे राहून. आम्ही ड्युटी करून राहिलो मॅडम. तुम्ही बोललो का आम्हाला. तुम्ही आता जाता की नाही. तुम्ही आता जाणार की नाही. तुम्ही जाता की नाही एवढं सांगू. तुम्ही आम्हाला जास्त गरम करून राहिले. आम्हाला आमचं कामच नाही करून देऊन राहिले. तुम्हाला सांगतोय समजून तुम्ही जा. आम्ही बघतो पुढचं काय. सांगितलं ना प्रेमाने सांगणार. तुम्ही ओढून सांगणार तर मला ओढावं लागेल. यापुढे मला आता इथे मोबाईल दिसला ना आपण दोघं बघूया. बस ठीक आहे तुम्ही जा. आता तुम्ही जा. ते वोट करायला आले होते रत्ना जैन ह्या विद्यालयामध्ये आणि माझं पहिलं वोटिंग होतं. मी वोट केलंय. मी येत असताना इथे 4 उमेदवार उभ्या होत्या ज्या गेट जवळ होत्या. सुचिता हाडा आणि धांडे समथिंग मला नाही माहिती कोणत्या पक्षाच्या होत्या. एक कमळच्या होत्या आणि एक कब्बशीच्या होत्या. दोघी मला सांगत होत्या की 3 कमळ आणि 1 कब्बशी दाबायची. हळूच सांगितलं. पोलीस लोक समोर उभे होते. त्यांनी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. मी पहिले एकदम भांबावून गेली की मला काहीच समजलं नाही, सुचलं नाही. माझ्या डोक्यामध्ये जे होतं मी तेच करणार होते. पण मला हे माहीतच नव्हतं की असं काही घडू शकतं. मी जस्ट माझ्या ज्या आहेत उमेदवार आमच्या पक्षातल्या त्यांना सांगितलं. त्यांनी आता ऑब्जेक्शन घेतलं. तेव्हा हे सर्व प्रकार घडलेला आहे. आणि पोलीस इथे स्ट्रिक्ट घेत नाहीये. आणि जर असं असेल तर मग हे बोगसमध्ये टाकायलाच हवं. पोलिसांना मी सांगितलंच नाही. पोलिसांना उमेदवार आमच्या ज्या पायलताई चौधरी आहे त्यांनी सांगितलं. त्या म्हटल्या की असं चाललेलं आहे. ते म्हणतात की ठीक आहे आतापासून नाही चालणार. म्हणजे 2-3 तासापासून सकाळपासून हे असंच चाललेलं होतं का. म्हणजे हा ब्रेन वॉश केल्यासारखा आहे माझ्यासारख्या मुलींचा आणि वृद्ध लोकांचा. आम्ही वृद्ध लोकांना हात धरून घेऊन चाललो होतो. आम्हाला बोलतायत की तुम्ही असं पाठवताय मध्ये जाऊ देतात म्हणून हे करायला. श्रद्धा किशोर देशमुख.